5 जण आहेत, 5 जण मोजू लागले, पण मोजताना स्वतःला सोडून द्यायचं म्हणायचं 4च जण आहेत. तशी अवस्था हे लटकया. जे खरं नाही त्याच्यासाठी तुम्ही स्वतःच्या देहाला कष्ट लावून 12 वर्ष या स्मशानभूमीत बसला. म्याची ती करुणी तुमची प्रीती धावून घेतले देहा प्रती पुन्हा उदय गोरक्ष जती अनंत दृश्य पैकेले. मी सध्या पतिव्रत आहे आणि पतिव्रतेनंच पती बरोबर सती जावं हे ब्रीद आहे. त्यासाठी मी तुमच्यासाठी स्वतःचा देह जाळून घेतला आणि मी परमेश्वराच्या ठिकाणी एकरूप झाले. परंतु परत गोरक्षनाथाने मला कोट्यावधी रूप धारण केले तरी तुम्हा भवानी मिरविले माझ पुन्हा वळी परे शेवटी मृत्यूपणाची काचणी पुन तुम्हा असेची. ती पिंगळा असणारे हितोपदेश करू लागले. म्हणजे महाराज, जन्मे ते नासे, नासे ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. जन्मलेलं मरणार आहे, मेलेलं पुन्हा जन्मणार आहे, ते कधी बंद होणार नाही. त्याप्रमाणे असणार हे जन्म हे जीवन नाशिवंत आहे आणि त्या एका नाशिवंतासाठी का आटी करायचे, काय एवढा फुकट प्रयत्न करायचा. तरी राया मही भोजा आता संग सोडून माझा मोक्ष महितळी ध्वजा लावून या उभारी. तरी महाराज आता काय करा, आपुलिया हिता जो असे जागता तुम्ही हित कशात आहे ते शोध घ्या आणि ज्याच्या योगे करून आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी. अरे तुम्ही तुमचा उद्धार करून मी माझा उद्धार केला, आता तुम्ही त्या भगवंताला शरण जा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. या उपरी माझा कामची ती वरुणी आचरला संसार नीती परी मुक्ती मोक्षाची माणूस वाहती चढणार नाही महाराजा. महाराज तुम्ही माझी इच्छा केली, माझ्या इच्छेसाठी 12 वर्षे या स्मशान भूमीत बसलाव, राखात बसलाव, चित्ता भस्मात बसलाव, परंतु मी प्राप्त झाले का नाही झाले किंवा होणारही नाही. त्याच्यासाठी काय करा, ज्या गोष्टीनं ज्या मार्गाने गेला तर तुमचं नाव अनंत कालापर्यंत चिरंजीव राहील, टिकव, तुमचा कीर्ती ध्वज पसरेल, तुम्ही त्या भगवंताशी एकरूप व्हाल, त्या मार्गे जा. मी पिंगला तुमची कांता आचरणे पतिवर्ता तेने डवरोनिया श्रीवरे माता दिदले हिता मज लागे. मी तुमची पत्नी आहे, मी माझं हित पाहिलं, हित पाहून मी सती गेले आणि सती गेल्याचे योग्य करून परमेश्वरानं त्यांच्या सानिध्यात मला जागा दिली. आता तुमचे सर्व हित तुम्ही मिलो का प्रज्ञावंत मी तुमची दासी तुम्हा संमत चालू शके महाराजा. तुमचे हित तुम्ही, दुसरं कोणी आपलं हित करत आपण अपेक्षा करतो तेव्हा आपलं काहीतरी हित करील, काहीतरी मदत करील, पण नाहीये. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. प्रत्येक ठिकाणी संतांनी अर्धू सांगितलंय, पण ऐकतो कोण. आणि त्यावेळेस ती पिंगला भरतरीला सांगते, महाराज तुम्ही तुमचं हित पहा आणि आपलं हित करून त्या परमेश्वराला शरण जा. आयसे वंदोनी आणि वांतपणी पिंगला बैसले राम वेष्टुनी परी तो चमत्कार पाहुणी विस्मय त्यासी आणि अशा प्रकारे हिताच्या गोष्टी सांगितल्या. या भरतरी नाता जो या कामाच्या ठिकाणी विकाराच्या योगे करून या 12 वर्ष विरहाच्या दुःखात पळत होता, त्या पिंगलेनं त्याचे डोळे खाडकन उघडले आणि उघडले त्या पूर्ण पिंगलाने वेगळा टाकलाय. मध्यभागी भरतरी आहे आणि त्यावेळेस भरतरी स्तब्ध बसलेले. मग दाहुनिया गोरक्ष चरणी लोट पाहे दंडवतावणी परे सर्वज्ञ गोरक्ष धरुनिया पाणी राया प्रती बोलत असे. त्यावेळेस ह्या पिंगला बसल्या, त्यांनी सोडून दिलं भरतरीनं, उठला धावत जाऊन गोरक्षनाथाच्या पाया पडू लागले, पण पाया गोरक्षनाथाने दर्शन दिलं नाही, हात दांडाला धरून वर उठवलाय. हे महाराजा महे पाळा माझा गुरु जो मच्छिंद्र बाळ मच्छिंद्र नामे प्रताप शिळे शिष्य आहे दत्ताचा. श्री ज्ञानदेव तुका